नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता सुधारित पीक विमा योजनेत कोणत्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत? 3 ते 4 बाबी अशा महत्त्वपूर्ण आहेत, की तुम्हाला नीट ऐकणे आणि ते समजणे अत्यंत गरजेचे आहे. तर त्या कोणत्या बाबी आहे मी तुम्हाला आत्ताच सांगून देतो, जेणेकरून पीक विमा भरायच्या अगोदर तुम्हाला या बाबी समजल्या पाहिजे. आता विम्याच्या भरपाईसाठी 70% जोखीम स्तर आहे, जो नोंदणीकृत करण्यात आलेला आहे. विम्याच्या भरपाईसाठी 70% जोखीम स्तर काय आहे हे तुम्हाला मी सांगून देतो आता. विम्याची भरपाई देताना अधिसूचित पिकांच्या मागील 7 वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाची 5 वर्ष त्याला गुणिला पिकांचा जोखीम स्तर विचारात घेत उंबरठा उत्पादन निश्चित होणार आहे. ही योजना 80/110 सूत्रानुसार राबवली जाणार आहे. जसे की तुम्हाला हे समजलंच असेल की मागील 7 वर्षापैकी जे 5 वर्ष आहे त्याला गृहीत धरून गुणिला पिकांचा हा जोखीम स्तर विचारात घेत उंबरठा उत्पादन निश्चित होणार आहे. एवढं काही समजणं हे तुम्हाला कठीण नाही आणि एवढं काही सोपं नाही. फक्त तुम्हाला काय काय पाहिजे, तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत असतो आणि शेवटपर्यंत हे व्हिडिओ बनवणारच आहोत. तुम्हाला याच्यापेक्षाही डीपमध्ये काही नॉलेज पाहिजे असेल तर त्या गोष्टीचं, त्या पॉईंटचं कमेंटमध्ये मुद्देसूद तुम्ही कमेंट करू शकता. आता याच्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे आणि 15 दिवस अजून मुदत वाढू शकते, चान्सेस आहे. कारण की सध्या जे आहे ते आपण संभ्रमात आहे शेतकरी, आणि शेवटची तारीख जून, जुलै, ऑगस्ट 15 ऑगस्ट असू शकते. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा तुम्ही पीक विमा काढण्याची तारीख असू शकते, परंतु हे गृहीत धरायचं नाही. पीक विमा भरायचा असेल तर 31 जुलैच्या अगोदरच तुम्ही पीक विमा भरून घ्यावा, हीच माझी सर्वांना कडकडीची आणि आदरपूर्वक नम्र अशी विनंती आहे. भरायचा असेल तर, नसेल तर मग तो तुमचा विषय आहे. शेतकऱ्यांना सीएससी सेंटरच्या माध्यमातून 31 जुलैपर्यंत पीक विमा काढता येणार आहे. सीएससी सेंटरवर जाऊन तुम्ही पीक विमा काढू शकता. मोबाईलद्वारे पीक विमा कसा भरायचा त्याच्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहोत आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. यात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, खरीप, कांदा या पिकांचा विमा शेतकऱ्यांना परतावा उतरविता येणार आहे. जी खरीप हंगामातील पिकं असते, कापूस, तूर, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी आणि जे खरीपातला कांदा, याच्यासाठी तुम्ही पीक विमा सुद्धा भरू शकता. जे शेतकरी नवीन आहे, पीक विमा भरणार आहे, त्यांना माहीत नाही कोणकोणत्या पिकाचा पीक विमा भरता येतो, त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा ऐकून घ्या कोणकोणते पीक आहे. यात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी आणि खरीप कांदा या सर्व पिकांचा तुम्ही पीक विमा उतरवू शकतात. फक्त तुम्हाला आता पैसे मोजावे लागणार आहे. 1.5 ते 5% रक्कम बंधनकारक आहे. ही काय प्रोसेस आहे हे आपण समजून घेऊया. पूर्वी पीक विमा काढताना 1 रुपयात पीक विमा काढता येत होता. आता विमा काढताना शेतातील पिकांचे संरक्षण काढण्यासाठी जितक्या रुपयांचा विमा शेतकऱ्यांनी उतरविला त्या रकमेच्या 1.5 ते 5% रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. जितक्या रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांनी उतरवला त्या रकमेच्या 1.5 ते 5% रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. यामध्ये खरीप हंगामातील पिकांसाठी 2%, रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5%, तर दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी 5% रक्कम भरावी लागणार आहे. तर एवढं काही लोड घ्यायची गरज नाही आहे. आपण सविस्तररित्या कोणत्या पिकाला किती रुपयाचा पीक विमा प्रीमियम हेक्टरी भरावा लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. पीक विमा भरण्याच्या अगोदर तो व्हिडिओ बघून तुम्ही पीक विमा भरायला जाऊ शकता. आणि ॲग्रिस्टॅक आणि ई पीक पाहणी नोंदणी बंधनकारक असणार आहे. हे सर्वात महत्त्वाची माहिती इथे देण्यात आली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या गाडी जी आहे त्यांनी 2019 पूर्वीची आहे, त्यांच्यासाठी HSRP नंबर प्लेट जशी बंधनकारक आहे तसंच आपल्या पिकांची ई पीक पाहणी सुद्धा बंधनकारक आहे. याची सुद्धा तुम्ही नोंद घ्यावी. ही योजना ऐच्छिक स्वरूपाची असणार आहे. योजना ऐच्छिक म्हणजे तुमच्या इच्छेवर असणार आहे. पीक विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅग नंबर बंधनकारक आहे. जे ॲग्रिस्टॅग फार्मर आयडीचा एन्व्हायरमेंट नंबर आहे तो तुम्हाला पीक विमा भरताना कामी येणार आहे, म्हणून तो तुमच्या जवळ असायला पाहिजे. जिथे तुम्ही सीएससी सेंटरवर जी ॲग्रिस्टॉक फार्मर आयडी काढली आहे तिथं जा आणि तिथंच तुम्ही पीक विमा भरून घ्या. तुमच्या फायद्याचं राहील. यासोबतच शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करावी लागणार आहे. आता ई पीक पाहणी करावी लागणार आहे. ई पीक पाहणीबद्दल अपडेट आलेलंच आहे, त्याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ आपण तुमच्यासाठी बनवणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. त्यानुसार क्षेत्र नोंदवावे लागणार आहे. ई पीक पाहणीनुसार योग्यरित्या क्षेत्र नोंदवत चला, तिथंच तुम्ही वांधा करता. सरकार कधी कोणत्या गोष्टीवर लक्ष देईल सांगता येत नाही आणि तुमचं लक्ष चुकेल आणि तुम्ही पीक विम्यापासून वंचित राहू शकता.
त्याबद्दल सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ नोंदणी कशी करावी, कोणतं क्षेत्र कसं टाकावं, तुमच्या क्षेत्रानुसार क्षेत्र कसं भरता येईल याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवर एकदम अचूकरित्या देणार आहोत. आज होती ही माहिती चांगली लागली असेल, चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. एक हात मदतीचा.